संघ खरं तर पावसाची रिपरिप मगाशी चालू होती. असं वाटलं की काय की सामना थांबवावा लागतोय. टाइम अलर्ट आहे पण इथे सरळ बाट वाईड स्ट्रॉंग आपला फटका बसलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक बॅटर बाद होईल. नितीन हॅज टू डिपार्ट. यस डीजे धन्यवाद. टायटल सॉन्ग या स्पर्धेचं मोठे वेणगावकरांची मेहनत, त्यांनी घेतलेलं हे कष्ट आणि ते प्रामाणिक कष्ट घेतलं, त्यामुळे आपण पाहतो की सातत्यानं आपण पाहतोय ही स्पर्धा आहे ना उभी केली आहे आणि उभा करण्यामध्ये या तमाम वेणगावकरांचं मेहनत पणाला लागली आणि ते सत्य स्वप्न पाहिलं आणि स्वप्न सत्यात उतरवताना आपण पाहतोय. आजची दुसरी रात्र पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगमध्ये एकेरी धाव देऊन गेला हा चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकूण 26 या धावसंख्येवरती. 26 धावा धावफलकावरती लागल्या का जात आहेत. अशाने संघ खरं तर संघर्ष चालू आहे दोन्ही बाजूने. एका बाजूला आपण पाहतोय कांडोली संघ थोडासा संघर्ष करतोय धावा जमा करण्यासाठी. त्यानंतर आपण पाहतोय की हो बैठक शॉट लगावण्याचा प्रयत्न, परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षक 9 नंबरची जर्सी थोडीशी चुकी करतोय आणि त्या चेंडूवरती प्राप्त होतील त्या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण 28 या धावसंख्येवरती. महेश दाबणे सरांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचंय. अजय डायरे सर कुठे असतील तर त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. हा चला पुनश्च आपण पाहतोय इथे स्क्वेअर कट्टरचे स्ट्रोक, क्रिकेटचा मादक सौंदर्य, कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप फाईन लेग सीमा रेषा पलीकडे येतोय. हा चौकार दर्जेदार दमदार आमदार ट्रॉफी मधला हा चौकार. पाऊस आला तर सामना थांबवावा लागेल. इथे कडक स्ट्रोक हॅमर स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे येतोय. सार्थकच्या बाट मधून हा कमालीचा षटकार. करणनी सांगितलं होतं खरं बाईट मध्ये टॉस मध्ये की सार्थक हा फलंदाजी करू शकतो आणि त्याने दाखवला तो दम.
या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 या धावसंख्येवरती. सध्याच्या घडीला आपण पाहतो की धावा रोखायच्या आहेत, परंतु प्रयत्न चालू आहेत मैदानावरती. प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल धावसंख्या रोखायला. विवेक पुनश्च आपण पाहतोय पुनश्च विवेकवरती जबाबदारी तिसऱ्या षटकासाठी. ओ इथे कम्मालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर आपण पाहतोय बॅट जोरानं फिरवली, त्यानंतर बॅटला चेंडू कुठे स्पर्श झाला आणि कुठे गेला हे खरं तर कुणाला समजलं नाही, तर स्वतः फलंदाजाला सुद्धा समजलं नाही. एक सिंगल देऊन गेला आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण 39 या धावसंख्येवरती. एकोणचाळीस धावा विवेक पुनश्च सज्ज होतील. चेंज ऑफ स्पेस गती परिवर्तन, परंतु मिड ऑफला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्याचं रूपांतरित 4 मध्ये. आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकूण 43. डीजे समोर लक्ष ठेवा, जेव्हा मॅच चालू असेल तेव्हा लगेच बंद करा. एक बॉल चेंडू टाकायला सुरुवात झाली, लगेच बंद झाला पाहिजे डीजे. आता इथे खोलात टाकला होता, खोदून काढला, वाईड स्लॉंग आणला समोरच्या दिशेनं. दोन क्षेत्ररक्षक प्रयत्नाची पराकाष्ठा चालू आहे मैदानावरती, परंतु 2 धावा देऊन जातील आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण 45 या धावसंख्येवरती. धावा. थोडंसं उशिराने धावतोय आपण आजच्या रात्रीमध्ये. खरं तर काल पहिली रात्र होती, उद्घाटनची रात्र होती, त्यामुळे अजयजी डायरे सर आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला, डिरेक्ट हिट झालाय. पंचांना संभ्रमित करणारा हा निर्णय आहे, परंतु पंच तटस्थ आहेत, सांगता येत डायरेक्ट. नॉट आउट, बॅटर सेफ आहे. वामन गवले साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. कमालीची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. राणा प्रताप मोठे वेनगाव, शिवसेना शाखा मोठे वेनगाव यांच्या वतीनं आमदार ट्रॉफी 2026चं हे पहिलं पर्व आहे. असं वाटत नाही मला पहिलं पर्व आहे, पण सगळ्यांचा जोश आहे ना, वेनगावकरांचा, तमाम वेनगावकरांचा हा जोश पाहायला मिळाला. असं वाटतं की सातत्यानं ही स्पर्धा चालू होती, परंतु पहिलं पर्व आणि या पर्वाचा सगळ्यांनाच गर्व आहे. इथे क्रॉस बॅटेट, हॅमर स्ट्रोक, मिड विकेट सीमारेषा पलीकडे येतोय. जबरदस्त स्ट्रोक, आमदार ट्रॉफी मधील दमदार षटकार, विलोभनीय षटकार येतोय. ड्रिंक ब्रेक्स, तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. अमित तुपे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आमदार चषक 2026 मध्ये त्यांचं नक्कीच सहर्ष स्वागत असेल. 52 धावसंख्या. सार्थकची बॅटिंग, दमदार बॅटिंग. खरं तर करणनी सांगितलं होतं सार्थकवर फार मोठी जबाबदारी असेल. टॉसमध्ये आपण पाहिली बाईट करणची,
कांडोली संघाच्या कर्णधाराची आणि सार्थक तो खरा उतरला खरा तर मैदानावरती. त्याच्या बॅटमधून आहे ना सध्याच्या घडीला 2 षटकार आलेत आणि ते महत्त्वपूर्ण आलेत. धावसंख्येला आकार देण्यासाठी ते महत्त्वपूर्ण ठरलेत या मॅचमध्ये. 52 ही धावसंख्या 3 षटकांती. कम्मालीची बॅटिंग राहिली या. चला आशाने संघ आपला अतिरिक्त खेळाडू इथं उपस्थित होता पण मध्येच कुठे गेला का माहित नाही. येऊ द्या त्याला पाठवा. कमलाकर सर तसेच ईश्वर सर 40 प्लसचे खेळाडू आहेत. त्यांना मी विनंती करतो की मुख्य व्यासपीठाकडे यायचे. आमदार चषक 2026 मध्ये आपण आपले सहर्ष स्वागत असेल. 52 धावा 3 षटकांती. कमालीची बॅटिंग राहिली आहे. खरं तर वेल बिगिनिंग इज हाफ डन असं आपण नेहमीच म्हणतो. खरं तर चांगली सुरुवात झाली आहे. जरूर एक विकेट डाऊन झाली आहे परंतु सार्थक आणि मयुरेशची ही महत्त्वपूर्ण भागीदारी पार्टनरशिप बिल्ड होणं फार गरजेचं होतं आणि ते केलंय. ते काम साध्य केलंय कांडोळे टीमच्या या दोन्ही फलंदाजांना. आता विचार करण्यास भाग पडलंय. खरं तर आशाने टीमला 4थ्या षटकासाठी शुभम आलाय. हाफ ट्रॅकर त्यावरती कडा प्रहार. फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर हा षटकार येतोय आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण 58 या धावसंख्येवरती. कम्मालीची बॅटिंग सार्थक आणि मयुरेशची. महाराजांनी आपण पाहतोय अफजल खान फाडला 2 मिनिटात. अफजल खानाचा कोतला बाहेर पाडला परंतु त्या 2 मिनिटाच्या यशस्वी प्रयत्नासाठी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं महाराजांनी आणि असंच नियोजनाची गरज आहे खरं तर आशाने टीमला. आणि हा कलात्मक स्ट्रोक खरं तर पाहायला मिळतोय मयुरेशच्या बॅटमधून. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह 4 धावसंख्येनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ते एकूण 62 या धावसंख्येवरती. पुनश्चा इथे बॅकफुटला जाऊन अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक मागच्या दिशेनं फाईन लेगला चौकारानंतर पुनश्चा चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं 66 ही धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय कंट्रोल टीमच्या स्कोर कार्डवरती. महत्व असतं. आता कुरघोड्या आणि रणनीत्या आखाव्यास लागतील या मॅच मध्ये. सातत्यानं आपण पाहतो की फाईन लेग रिझन मध्ये टार्गेट सेट केलं गेलंय. बॅकफुटला जाऊन स्ट्रोक साठी जागा बनवणं तदनंतर फाईन लेगला तो फटका खेचणं यामध्ये कौशल्यता दाखवतोय अद्यापर्यंत. मयुरेशच्या बॅटमधून सलगचा 3रा चौकार जाऊन पोहोचते धावसंख्या 70 या धावसंख्येवरती. ते कमालीची बॅटिंग या दोन्ही फलंदाजाची रोखाव्या लागतील. हो इथे कलात्मक स्ट्रोक इनसाइड आउटचा कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेषा पलीकडे 1 बाउन्स चौकार आणि 50 कंप्लीट झाली आहे. खरं तर मयुरेशची वैयक्तिक 50 धावा. वेनगावच्या सूरज नंतर जर या स्पर्धेमध्ये कोणी अर्धशतक झलकावला असेल तो कांडोली संघाचा मयुरेश. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मयुरेशसाठी. 74 धावा सध्याच्या घडीला. पुनश्चा शुभम तयार होतील. हो इथे बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट तडमेनला धावा वाचवल्यात. कमीत कमी 3 धावा वाचवल्यात.
षटक क्रमांक 14 इथे संपुष्टात आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकूण 75 या धावसंख्येवरती. संतोषजी कडव शाखा प्रमुख कांड्रोली यांच्या माध्यमातून मयुरेशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. अर्धशतक त्याच्या माध्यमातून झलकावलं गेलं. कमालीची बॅटिंग राहिली खरं तर मयुरेश आणि त्याच्या समवेत सार्थक या दोन्ही फलंदाजाची. चला मार्केवाडी ब संघ आणि तमनाथ संघ दोन्ही संघ आपण या सेकंड राऊंडची पहिली मॅच विनर वर्सेस विनर मार्केवाडी ब संघ आणि तमनाथ संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण पाहतो टॉस केला जाईल. ओ इथे अंतिम षटकासाठी धावा वाचवायचे आहेत. इन्व्हाइट केलंय धीरज या गोलंदाजाला आणि पहिला चेंडू वाईट आणि रेपर केलंय. चला ऑफिशियल्स वाईटसाठी ऑन स्क्रीन KTC लाईव्हची सगळी संपूर्ण टीम क्लॅरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून आपण पाहतोय. थर्ड अंपायर पाहायला जाईल वाईट आहे की नाही. ऑन फील्ड डिसिजन वाईट आणि रेपर केलं गेलंय. फिल्डिंग करणाऱ्या अशा टीमच्या माध्यमातून डिसिजन पेंडिंग आहे. टेक्निकल टीम KTC लाईव्ह इव्हेंटची डिसिजन पेंडिंग आहे. खरं तर क्लोज डिसिजन आहे. पंच सुद्धा बारकाईने पाहत आहेत. इट्स फेअर डिलिव्हरी. स्टंपच्या वरून चेंडू चाललाय. 75 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय ना. अंतिम षटकासाठी धीरज आलाय आणि धीरजला धावा रोखायच्या आहेत. फार मोठी जबाबदारी आहे. 82चा उच्चांक आहे ना धावसंख्येचा वेणगाव संघाचाच. सूरजनी जशी 50 ठोकली या स्पर्धेमध्ये तशीच मयुरेशने ठोकली आहे. ओ इथं पुनश्च आपण पाहतोय सॅक्रिफाईस विकेट. पंचाचा इशारा वाईट चेंडूचा. एक अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण 76 या धावसंख्येवरती. हा मयुरेशला सॅक्रिफाईस केली विकेट बघा सार्थकनं. ज्याच्या बॅटमधून 50 धावा आल्यात त्या फलंदाजाला बाद करणं किती मोठा निर्णय होता. सार्थकला आपण आता स्ट्रायकरला पाहतोय. ओ सार्थकचा हॅमर स्ट्रोक मिड विकेटला. काऊ कॉर्नरमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थोडीशी फंबलिंग पाहायला मिळालं. तदनंतर हा वन बाउंड चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 80 या धावसंख्येवरती. मी का बाद केलं हे दाखवणारा षटकार पाहायला मिळतो सार्थकच्या बॅटमधून. फाईन लेगला 86 धावा.
ओ पुनशा इथे चेंज ऑफ स्पेस गती परिवर्तन खरं तर फिंगर लोल केले आणि तदनंतर चेंडूला बीट केलं. तरी पण एक धाव या चेंडूवरती प्राप्त झालेली एकेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकूण 87 या धावसंख्येवरती. उच्चांक मोडला गेला खरं तर. मोठे वेनगाव संघाचा होता कालच्या रात्रीमध्ये. सूरजच्या बॅटमधून 50, तदनंतर 86 धावा. आंबोट संघाच्या विरोधात खेळत असताना त्या 3 धावा या कायम टोचत राहतील आणि पोहोचत राहतील खऱ्या अर्थानं. ज्या ज्यावेळी 3 धावसंख्येचा विचार केला जाईल त्यावेळी वेनगाव संघ त्या 3 धावा आठवतील स्वतःच्या ग्राउंडवरती आणि स्वतःच्या आयोजनामध्ये खेळत असताना. LBW आहे ना सर? हा, लेग बिफोर. हा चला, तमनाथ कॅप्टन आणि मार्केवाडी ब, चला या तातडीने या टॉससाठी. अजय सरांना विनंती करतो की चला टॉससाठी जा. हॅलो. 87. हा बोला. चला मार्केवाडी बचा कॅप्टन या टॉससाठी. हा 88 धावा. सत्र संपलंय. 89 धावसंख्येचा टार्गेट समोर सेट झालाय. टॉससाठी मार्केवाडी बस संघ आणि तमना संघ खरं तर एक सामना जिंकून ते आत्मविश्वास दुणावत एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत या आमदार ट्रॉफी 2026 मध्ये. सर चालके सर, मी संतोषजी पाळकर यांना विनंती करेल की टॉस करण्यासाठी साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. संतोषजी पालकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मार्केवाडी बी टीम नाणेफेकीसाठी आणि हायेस्ट टोटल आमदार ट्रॉफीची उभारलेली आहे 88 धावा. 89 धावांचं टार्गेट आहे. ते टीम आशानेला. चला कॅप्टन मार्केवाडी बी, उशीर करू नका, अदरवाईज पेनल्टी दिली जाईल. आणि संतोषजी पालकर साहेबांना विनंती करेल पुढील मॅचचा टॉस साहेब आपल्या शुभ हस्ते करावा. टॉस बॉक्स मध्ये जॉईन आहेत चालके सर. ओव्हर टू टॉस बॉक्स. चला टॉस केला जातोय. खरं तर सेकंड राऊंडची पहिली मॅच. दोन्ही संघ एकमेकांसमोर आलेत. खरं तर मार्केवाडी बस संघ आणि तमना संघ एका संघाला पराभूत करून ते या फेरीमध्ये दाखल झालेत. म्हणजे विश्वास, त्यांचा आत्मविश्वास जुनावला गेलाय. आणि पालकर साहेब, टॉस कॉइन द्या, कॉइन. संतोषजी पालकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कॉल तमना संघाचा कर्णधार टॉसचा कॉल करतोय. हेड इज कॉल अँड इट इज टेल. टॉस जिंकलाय मार्केवाडी बस संघानं. चला मार्केवाडी बस संघ आपण पाहतो. तमना संघ बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये एकमेकांसमोर तुम्ही खेळले असाल, कारण एक कर्जत तालुक्यातील दोन्ही संघ एकमेकांसमोर आपण पाहतोय. आमदार ट्रॉफी 2026 मध्ये मोठी वेनगावकरांचं हे आयोजन आणि टॉस जिंकलाय. प्रथम आपला निर्णय काय असेल? आता तर आम्ही एक आपल्या टीमशी सहकार्य करू, बघू काय बोलतात. हा डिसिजन पेंडिंग आहे आणि आयोजनाविषयी आपण पहिलेच बोललो. ठीक आहे, डिसिजन पेंडिंग आहे आणि इथे तमनाथचा कर्णधार आहे. डिसिजन पेंडिंग आहे, त्यामुळं बॅटिंग कराल किंवा बॉलिंग कराल हे अजून गुलदस्त आहे. त्यामुळे दोघांनाही बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया नेक्स्ट मॅचसाठी. बॉट टीम विश यू ऑल द बेस्ट बॉट टीम. आणि कॉम्बॉक्समध्ये होईल बदल. कॉम्बॉक्समध्ये असतील आता आमचे अजय डायरे सर असतील.
89 धावांचं विशाल स्कोर इथून गाठायचा आहे. चला फास्ट खेळा. रात्रीचे 12 वाजून गेलेत. 12:20 प्रशांत शिंदे दादा, दिनेश केळटकर दादा यांची एनर्जी प्रचंड आहे. 89 धावा संख्येचा डोंगर गाठायचा आहे. बरेचसे पाहुणे आपल्या व्यासपीठावरती आहेत ज्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. आदरणीय संतोषजी पालकर यांचा सन्मान मी रुपेश दादाला विनंती करेल, संतोषजी पालकर यांचा सन्मान या ठिकाणी करावा. क्रिकेटची प्रचंड आवड आणि आमदार ट्रॉफीला संतोषजी पालकर साहेबांची सदिच्छा भेट आणि त्यांचा सन्मान. कॅमेरामॅन कॅमेरा जरा टर्न करा. मॅचला सुरू होण्यापूर्वी 2-3 सन्मान आहेत. संतोषदादा पालकर यांना आपण लाईव्ह स्क्रीनवरती पाहतात. रुपेश दादांच्या शुभ हस्ते त्यांचा आमदार ट्रॉफीमध्ये शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण भव्य सन्मान इथे करत आहोत. त्यानंतर आदरणीय दिनेशजी पाळकर यांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. दिनेशजी पाळकर यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मॅच ऑन झालेले 89चं टार्गेट. सुरुवात पहिल्या बॉलवरती सिंगल रनने नाहीये, रन घेतलेले नाहीये. दिनेशजी पाळकर यांचाही सन्मान आपण करतोय. उभा राहायचेत. कांडोळीच्या विरोधात शरीरावरती लागून चेंडू मागे आलाय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आदरणीय महेशजी दाभणे यांचा सन्मान आपण करतोय. महेशदादा दाभणे, आपण या आमदार चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. महेशदादा दाभणे म्हणजे जुने क्रिकेटर आहेत. म्हणजे रवी शास्त्री, सुनील गावस्कर जेव्हा खेळायचे ना तेव्हा दाभणे सरही त्या काळामध्ये, त्या यंग एजमध्ये ते होते. आता क्रिकेटची आवड. इथून मात्र पहिल्या सिंगलसाठी प्रयत्न करतोय टीम आशाने. सिंगल ओपन झाली. 89 गाठायचं. लक्ष फार मोठं आहे. त्यांनाही माहिती आहे. संतोषजी पालकर, दिनेशजी पालकर, दाभणे दादा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 3 बॉल 1. 89 म्हणजे फार मोठं लक्ष आहे. टीम आशानेच्या विरोधात कांडोली हा संघ दाखल झाला. 50 अर्धशतक ठोकला आणि त्या अर्धशतकाच्या जोरावरती 88 धावा इथून उभारल्या. चला मार्केवाडी ब टीम टॉस आपण जिंकलात. आय थिंक डिसिजन लवकर कळवा. तमनाथ संघाला त्यानुसार गेम प्लॅन करता येईल. 3 बॉल 1 धाव 89 करायचे आहेत आशाने टीमकडून. अतुल आणि विवेक. अतुल आणि विवेकला आशाने टीमचा पलटवार दाखवावा लागेल. 89 धावा आहेत. मॅचचा रिझल्ट काय येईल याच्यापेक्षा आशाने टीमला फलंदाजांना ती बॅटिंग करावी लागेल. क्लीन बोल्ड. त्रिफलाचित केलंय. पहिली विकेट. शून्यावरती आउट केलं विवेकला. खरं सर धावसंख्येचं इतकं ओझं आहे की फलंदाजांना सुरुवातीपासूनच सिक्सर, चौकार मारण्यासाठी रिस्क घ्यावी लागणार आहे. आणि ती रिस्क घेत असताना विवेक शून्यावरती आउट झाला. बॉलिंग ट्रॅकवरती करण आहे जो कांडोली संघाचा कर्णधार आहे. संघनायक पहिल्या ओव्हरमध्ये आलाय. हाफ ट्रॅकर मागे खेचलाय. पॉवर प्लेचा पूर्ण वापर करत असताना बॉल टप्प्याने चालला सीमा पार. आशानेचा पहिला चौकार. आमदार चषक 2026 या क्रीडा स्पर्धेला सालवडचे नितीन शेठ सावंत यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्याही शुभेच्छांचा स्वीकार आहे. आणि सर्व टीमला देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. शिर्डीवरून ती ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. सगळ्यांना मात्र आशीर्वाद आणि शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच. चला चला 5 धावा
आपण पहिल्या 84 धावा अजून करायच्यात. कालच्या रात्रीमध्ये आंबोटा संघ दाखल झालाय. आजच्या रात्रीमध्ये जो संघ क्वालिफाय होईल तो उद्या त्या दोन संघांची सुपर 6 ची मॅच ही 6:30 वाजता त्यांना उद्या रिपोर्टिंग करायचं. केटीसी लाईव्ह इव्हेंट गुड क्वालिटी आणि क्लिअरिटीने ही वाहिनी मात्र ही स्पर्धा कव्हर करते. बरंचसं व्ह्युअर्स या स्पर्धेला एन्जॉय करतात. 84 धावा येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये करायच्यात. कांडोली टीम टाइम घेऊ नका, पाऊस कुठल्याही क्षणी येईल, कारण आधी पावसाने एक थोडीशी झलक दाखवली, त्यामुळे छोट्याशा झलकने आपण थोडंसं धास्तावलं होतं की आता पाऊस येईल की काय. पण राणा प्रताप क्रिकेट संघ आणि शिवसेना शाखा मोठे वेनगाव यांनी या स्पर्धेचं जबरदस्त नियोजन केलं आणि कर्जत तालुक्यातील सध्याच्या घडीला 2 टुर्नामेंट चालू आहेत. पण त्यामध्ये सर्वात चर्चेत आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी स्पर्धा म्हणजे मोठे वेनगावकरांची आमदार चषक 2026 ही स्पर्धा. 4 ओव्हर 84चं टार्गेट. पहिलाच बॉल आल्या आल्या आक्रमण केलं गोलंदाजावरती. बॉल 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 इथून चाललाय बाउंड्री पार. अशाच बॅटिंगची गरज आहे आशाने टीमला. जर का असाच हल्ला बॉल केला तर कांडोली टीमचे देखील धाबे दणानू शकतात आणि ती बॅटिंग करायची. मात्र फलंदाज अतुल आणि केशवला. अतुलच्या बॅटमधून आला हा चौकार. 9 रन आल्यात. अजूनही 80 धावा पाहिजेत. हिम्मत ठेवावी लागेल, दिलेरीने हिमतीने खेळावं लागेल. समोरच्या गोलंदाजाला तोडीच तोड उत्तर द्यायचंय, तर मात्र अशा बॅटिंगची गरज. आणि आशाण्याचा अतुल 45 नंबर हिटमॅन रेडी आहे. एक चौकार आलाय. 20च्या रन रेटने म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 20 धावा असं जर का टार्गेट ठेवलं ना आशाने तरी 80 धावाही या 4 ओव्हरमध्ये होतील. अतुलसाठी हा चेंडू होता, समोर ठेवला होता. बॉलर चांगला आहे नितीन, कांडोली टीमचा. प्रॅक्टिस मधले प्लेयर आहेत, त्यामुळे सातत्याने असणारी प्रॅक्टिस, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जाणवणारा कॉन्फिडन्स आणि धावाही त्यांनी 89चं टार्गेट दिलंय. लक्ष फार मोठं आहे, पण तो प्रतिकार करतोय आशानेचा अतुल. अतुलच्या बॅटमधून बरोबर गॅप शोधलीये. कव्हरचा खेळाडू पुढे होता, पॉइंटही नव्हता आणि या गॅप मधून चाललाय चेंडू सीमा पार. बरसतोय अतुल. अतुल जर का असा खेळला तर आशाने संघ 89 धावांचाही पल्ला गाठेल. आज IPL मध्ये दोनही मॅच मध्ये 200 पेक्षा जास्त धावा चेस झाल्या. आजही वैभव सूर्यवंशीने शतक मारलं. राजस्थान रॉयलने 228 केल्या होत्या आणि सनराइज हैदराबादने त्या धावा चेस केल्या आणि पंजाबने तर 265 धावा दिल्लीच्या विरोधात चेस केल्यात. मग 89 का होणार नाही. अतुल बॅटिंग करतोय. परत एकदा अतुलच्या बॅटमधून चालला चेंडू सीमा पार. चौफेर फटकेबाजी, टोळेबाजीला सुरुवात. कांडोली टीमच्या देखील क्षेत्ररक्षकांची आता दानादान उडवणारी बॅटिंग आहे आशानाच्या अतुलची. तो आलाय आणि आल्या आल्या त्यांनी मात्र चौकारावरती चौकार लगावलेत. टीमची टोटल या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 3 चौकार आलेत. बॉलर नितीनला देखील प्रश्न पडला असेल की चेंडू कुठे टाकावा. प्रत्येक स्पॉट वरती टाकलेल्या बॉलवरती अटॅक आहे आशानाच्या बॅटर अतुलचा. परत एकदा अतुलने बॉल उडवलाय. चेंडू चालला सीमा पार. खतरनाक बॅटिंग, विध्वंसक सुरुवात. 89 आम्ही चेस करू शकतो आणि ती ताकद ठेवलीये, ती कॅपॅसिटी दाखवतोय अतुल. कारण या ओव्हरमध्ये जी 20 ची सरासरी हवी होती, 5 चेंडू मध्ये त्याने धावा ठोकल्या 18. आता सर्व प्रेक्षकांच्या मनामध्येही हा प्रश्न निर्माण झाला असेल की आशाने देखील कांडोलीला ही टक्कर देताना दिसतोय. 18 केल्यात 5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल आहे. अतुल समोर मारण्याचा प्रयत्न होता, पंचांच्या मुवमेंटकडे लक्ष आणि इथून आलाय वाईट बॉल. 1 रन आलेली आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 20 ची सरासरी हवी आहे. 5 चेंडू मध्ये 19 आल्यात. म्हणजे अतुलने आशाने टीम कडून कांडोली टीमला तो पलटवार दिलाय. बॉलिंग ट्रॅकवर असणाऱ्या नितीनच्या बॉलिंगवर. म्हणजे अजून 3 ओव्हर मध्ये जरी एखादा बॉलर जर टीमच्या खात्यात आला, अतुलने अशी बॅटिंग केली तर आशाने संघ हा रेकॉर्ड ब्रेक स्कोर मोठे वेनगावच्या स्पर्धेमध्ये चेस करू शकतो. प्रचंड व्ह्युअर्स वाढलेले आहेत, कारण अतुलची बॅटिंग जशी दमदार आहे तशी आता प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. परत एकदा समोर खेळाडू धावतोय, त्याच्या बाजूने चालला चेंडू. टाळ होऊन जाऊ द्या बॅटिंग साठी. पठ्ठ्याने मैदान गाजवलंय आशानेच्या अतुलने. या ओव्हर मध्ये धावा ठोकल्या टोटल 23. पहिल्या ओव्हर मध्ये 5 होत्या. 2 ओव्हर मध्ये धावा आहेत त्या 28 आणि येणारे बॉल बाकी आहेत ते मात्र 18 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 61. अजूनही 20 ची सरासरी आहे. आता तीच हिंमत अतुलच्या साथीला असणारा फलंदाज केशवला ठेवावी लागेल आणि कांडोली टीमने आता आपली टीम मीटिंग कंप्लीट करून फिल्डिंग लगेच लावून घ्या. 18 बॉल 61.
मॅच मध्ये मजा आणली अतुलच्या बॅटिंगने. आशानाचा क्रिकेट देखील, आशानाचे देखील फलंदाज त्या ताकदीचे आहेत आणि कांडोली टीमच्या गोलंदाजांना येणारा बॉलर हा थोडासा मी म्हणेल की प्रेशर मध्ये नक्की असेल, कारण जोपर्यंत आशानाचा अतुल आहे तोपर्यंत संघाला विजयाच्या अपेक्षा आहेत. काल खरं तर दमदार बॅटिंग आपण पाहिली होती महालक्ष्मी बेनगावच्या सूरज चव्हाणची. आज कांडोलीच्या मयुरेशने ती 50 मारली आणि मयुरेशला साथ दिली होती ती सार्थकने. आता जबाबदारी वाढली आहे ती केशवची. जसा अतुल खेळतोय तसा केशवही आता 4 झालाय आणि दोन्ही बाजूने जर का स्ट्रोक आले तर मग कांडोलीच्या गोलंदाजांना या वादळामध्ये गुरफटण्यामध्ये यशस्वी होईल तो अतुल आणि केशव. 18 बॉल 61. फिल्डिंग बदलली जातीये कारण त्यांना माहिती आहे की आता मॅचचं चित्र थोडं बदललंय. जे पारडं जड होतं कांडोलीचं, मागच्या ओव्हरमध्ये 23 धावा ठोकल्यात. परत एकदा करण आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा देणारा बॉल आता या टॉपच्या बॉलरला उडवावं लागेल. म्हणजे 18 बॉल 61 धावांचा पल्ला इथून चेस करत असताना मात्र थोडं सोपं होईल. केशव त्याच्या साथीला अतुल. विराट कोहलीचा फॅन आहे केशव, 18 नंबरची जर्सी. नॉर्थ स्ट्रायकरला अतुल. रोहित शर्माचा फॅन 45 ची जर्सी. आणि आता हे 2 आचार्याचे सुपरस्टार. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. केशवच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलाय षटकार आलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा रस्सी खेच करत असताना टीम आशाने येणारे बॉल बाकी आहेत आता 17. जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 55. 17 बॉल 55. 9 सिक्सर मारायचे. तीच स्ट्राईक रेट, तोच स्ट्राईक रेट ठेवावा लागेल. केशव अतुल ही पार्टनरशिप विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. बॉलर तयार करण. समोर ठेवण्याचा प्रयत्न होता. रन घ्यायची आहे, स्ट्राईक हवी अतुलला. बॉल स्टंप वरती लागला नाही. रन मिळालेली आहे, 22च्या स्वरूपातली का होईना धाव आलेली आहे आणि एकूण टोटल धाव फलकावरती आता स्कोर लागलाय तो मात्र 35. 16 चेंडू 54 धावा, 16 बॉल 9 षटकार. इथूनही अतुल स्ट्राईक वरती आलाय आणि थोडासा मी म्हणेल की आता करणच्या विरोधात तो आक्रमकपणेच बॅटिंग करेल. अतुलच्या बॅटमधून आला रे आला, षटकार आला. आशाण्याच्या विजयाच्या आशा पल्लवित करणारा हा षटकार आला. हीच बॅटिंग पेटून उठलाय. जिद्द ठेवली अतुलने की 89 कांडोलीने 88 केल्यात तर मी 89 का करू शकणार नाही. जर IPL मध्ये 6 ओव्हर मध्ये 121 धावा होऊ शकतात तर 5 ओव्हर मध्ये 89 का होणार नाही. कर्जतचा क्रिकेट आशाने संघ, दुसरीकडे चौक परिसरातील कांडोली टीम. आता दोन्ही तालुक्यांचा क्रिकेट, दोन्ही परिसराची आपापल्या संघांची ताकद या मॅच कडे आणि प्रतिष्ठा या मॅच मध्ये. बरंच अतुल मॅच मध्ये मजा आहे. 15 बॉल 48. परत एकदा अतुलचा स्ट्रोक. पॉइंट रिझन मध्ये चेंडू पडला, एक सिंगल आली आहे. प्रत्येक बॉल धावा येणं गरजेचं आहे, स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. केशवही सिक्सर मारतोय, सिंगल घेतोय. अतुलही सिक्सर मारतोय, सिंगल घेतोय. टीमची टोटल 42. 14 बॉल अजूनही 47 पाहिजेत. मॅच अजूनही बॅलन्स आहे, अजूनही बॅलन्स आणि सगळे प्रेक्षक उभे राहिलेत. फुल ऑन कॉन्सन्ट्रेशन ही मॅच आहे प्रेक्षकांसाठी. एकही चेंडू डोळ्याची पापणी हलवणार नाही असा सामना आहे. संतोषजी पाळकर साहेब देखील आवर्जून बघतायत कारण मॅच 14-47 आहे. फुल टॉस आहे बॅटवरती. केशवच्या बॅटमधून स्ट्रोक. बॉल हातामध्ये. पहिल्याच अटेम्प्टमध्ये फिल्डर देखील अलर्ट आहे, त्यांनाही माहिती आहे की इथून स्ट्राईक देऊन चालणार नाही आणि परत स्ट्राईक आली अतुलकडे. अतुल एकटा 11 बॉल मध्ये 30 धावावरती नॉट आउट आहे, जो 45 नंबरची जर्सी घालून आता स्ट्रायकर येणलाय. 13 बॉल 46 हव्यात. करणचा हा शेवटचा बॉल. अतुलच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. 30 यार्ड सर्कलचा बाहेर चेंडू निघालाय पण एकच सिंगल ओव्हर इथून कंप्लीट झाली करणची. 3 ओव्हर मध्ये आशानेने धावा उभारल्यात 44. 12 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या मात्र 45. अजूनही 22.50 चा रिक्वायर्ड रन रेट आहे पण ती क्षमता ठेवली आहे. सुरुवातीपासून जर का अटॅक झाला तर 89 चेस होतील आणि आतापर्यंत सामना हा 50-50च आहे. म्हणजे कांडोली ही वन साइड जिंकेल की नाही असं चित्र तुम्ही सांगू शकणार नाही आणि आशाने देखील या मॅच वरती आपली ताकद दाखवतीये. आशानेच्या 12 मॅन त्यांच्या चेहऱ्यावरती ही स्माइल आहे कारण एक विजयाच्या आशा दाखवलेल्या आहेत केशवने आणि अतुलने. आमदार चषक मोठे वेनगावची स्पर्धा या मैदानावरती 2 रात्रीमध्ये 2 50 आल्यात. मेडन ओव्हर आलेले 2 विकेट हॅट्रिक आल्यात. म्हणजे बॉलरही भारी ठरलेत, बॅटरही भारी ठरलेत आणि सगळ्यांचं लक्ष आता लागलंय तमनाथ संघ आणि मार्केवाडी ब जे पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहेत ते सुद्धा या मॅच मध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत की आसाने संघ काय लढतोय, लढण्याला दाद देत आहेत सगळे प्रेक्षक.
12 बॉल 45. अतुलच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय अलॉंग दी कार्पेट. नो बॉल. पंचांनी नो बॉल दिलाय. नशिबाची साथ लाभली आहे. नो बॉल आणि सिंगल 2 रन आलेले आहेत. आता करायच्यात 12 बॉलमध्ये 43. परत एकदा तोच ॲव्हरेज 20-21च्या आसपास फिरकतोय. फ्री स्टाईल स्ट्रोक मारण्याची चान्स दिलेली आहे ती मात्र फलंदाजांना. चला चला अंपायर पंचांचा निर्णय या ठिकाणी चर्चा करतायत. नक्कीच कांडोलीचे खेळाडू तुमचं जर सॅटिस्फॅक्शन झालं की लगेच मॅचला सुरुवात करा. 12 बॉल 43. फ्री हिटचा बॉल आहे. सामना खरं तर जिंकायचाच आहे या उद्देशाने सध्या दोन्ही संघांचा खेळ चालू आहे. 12 बॉल 43. फ्री हिटचा बॉल केशवाला स्ट्रायकर एनला. समोर बॉलर येतो सार्थक. केशवच्या बॅटमधून फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे फलंदाज इथून मात्र जीवनदान नक्की आहे. पण केशव कदाचित ते विसरला होता. 1 रन आली. 11 बॉल आणि 42. अतुलच्या मनामध्ये षटकारांचं समीकरण फिरत असेल. 11 बॉल 42 म्हणजे 7 सिक्सर आणि ते उत्तुंग असे षटकार, आकाशाला गवसणी घालणारे षटकार इथून अतुलच्या बॅटमधून येतील का? टीम आशाने 11 बॉलमध्ये 42 धावा इथून चेस करेल का? बॉलर सार्थकच्या विरोधात. अतुलच्या बॅटमधून स्ट्रोक ग्राउंड लेवलच बॉल चाललाय. पहिली सिंगल वेगाने कंप्लीट. दुसऱ्या रनसाठी इंटरेस्टेड आहेत. स्ट्रायकर एंडला फेक. इथून बॉल आता झाला नाही तोपर्यंत 2 धावा. 10 बॉल 40 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल चौकारासाठी, प्रत्येक बॉल सीमा पार उडवण्याचा प्रयत्न करावाच लागेल. धावा मोठ्या आहेत पण लढण्याची हिंमत इतकी आहे, कॉन्फिडन्स इतका आहे की त्या कॉन्फिडन्सने कांडोली संघालाही धावा कमी वाटतायत. 11 बॉल आता 40 पाहिजेत. 10 बॉल 40 माफी असावी. बॅटवरती अतुलच्या बॅटमधून हाताला स्पर्श करत मयुरेच्या हाताला लागून आला षटकार. डिस्ट्रॉय करतोय गोलंदाजीला. रेफर केलं, पंचाकडे रेफर केलंय. नो बॉल साठी चेक केलं जाईल. तिसरे अंपायर आपण या टेक्निकल रूम मध्ये. थर्ड अंपायर या सर, कारण आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. 10 बॉल 40 होत्या. षटकार तर पक्का आहे पण आता नो बॉल आहे की नाही बघायचंय. हाईट चेक केली जाईल. आमचे अंपायर या ठिकाणी चेक करतायत. काय स्ट्रोक मारलाय अतुलने. बॅलन्स एका पायावर त्याने बॅलन्स करत आज सिक्सर मारलाय. डिसिजन पंचांचा या ठिकाणी पाहणी करतायत. फेअर डिलिव्हरी. षटकार आहे, फक्त षटकार आहे. फेअर डिलिव्हरी. 9 बॉल 34. टाळ्या होऊन जाऊ द्या. आचरणे संघ 55 धावा संघाने आतापर्यंत उभारल्यात. 9 चेंडू 34. रेकॉर्ड ब्रेक चेसच्या दिशेने आचरणे संघ सध्या चाललाय. सार्थक आलाय पुन्हा एकदा. अतुलच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. मागे खेळाडू शॉर्ट फाईन लेगला अडवला बॉल. डायरेक्ट हिट स्टंपवर सिंगल आली. पार्टनरशिप कशी बिल्ड करावी हे अतुल आणि केशवने दाखवलं. अतुल नॉट आउट 16 बॉलमध्ये 41 आणि केशव 6 बॉलमध्ये 12. म्हणजे आमच्या युपीचा करंट डीजे मास्टर युपी वरून निघाला होता. 15 तासांनी तो पोहोचला. फार मोठा पल्ला होता पण तो घाबरला नाही. तसाच आचरण संघ सध्या खेळतो. 8 बॉलमध्ये 33 पाहिजेत. त्यांनाही घाबरून चालणार नाही कारण सध्या बॅटवरती बॉल येतोय. संघाच्या स्कोर मध्ये 56 धावा उभारल्यात. काय लढतोय. बरेचसे ऑनलाईन प्रेक्षक या हिमतीला दाद देत आहेत आणि कांडोली संघाचा प्रतिकार चालू आहे. या फलंदाजाला कसं कंट्रोल करता येईल यासाठी एफर्ट्स आहेत. तेव्हा तर बॉलर सार्थकचे. बॅट टच एज अँड टेकन. मेन मोमेंटला विकेट आली. केशव आउट. सामना 7 बॉल 33. आणि 7 बॉलमध्ये 33 हव्यात. ओमकारच्या बॅटमधून लॉंग ऑफ कडे एक मिसफिल्ड. चेंडू चाललाय बाउंड्री पार. सामना येणाऱ्या 6 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. 4 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 60.
6 बॉल 29 धावसंख्येची गरज आहे. रेकॉर्ड ब्रेक चेस इथून होईल का? 6 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज आहे. आशाने टीमने देखील आतापर्यंत धावसंख्येचा पाठलाग अत्यंत उत्तम पद्धतीने केलाय आणि आता शेवटचे 6 बॉल 29 करायच्यात. अतुल ओमकार या जोडीला हा कारनामा करावा लागेल जर का आशानेला हा रेकॉर्ड ब्रेक चेस करायचा असेल तर. आणि त्यांच्या विरोधात येतो कांड्रोली या संघ. टीम मीटिंग घेण्यात आली आहे. त्यांना माहिती की इतकी धावा करून देखील जर का आपण हा सामना गमावला तर मात्र रात्रीची झोप उडणार नाही. झोप उडेल. 6 बॉल 29 आहेत. अजूनही सस्पेन्स आहे. अजूनही आपण प्रेडिक्ट करू शकणार नाही. अजूनही गुलदस्त्यात आहे हा सामना. जसा मार्केवाडी बीचा टॉस जिंकल्यानंतर निर्णय गुलदस्त्यात होता, त्यांनी त्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि टीम तमनातला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. ते दोन्ही संघ रेडी आहेत. चला फास्ट स्पीडअप घ्या. 6 बॉल 29, 6 बॉल 29 रन्स. रोशन मसनेने काय बॅटिंग केली होती. जयच्या विरोधात धावा मारल्या होत्या 28. दुसऱ्या ओव्हरमध्ये आशानेने याच मॅच मध्ये 23 मारल्यात. आता 29 मारायच्यात. होऊ शकतात. अतुल ओमकार शेवटची ओव्हर जबाबदारी आहे. शेवटचा बॉलर आहे मयुरेश, ज्याने 50 मारली होती. ज्या मयुरेशने आशाने टीमला षटकार दाखवले त्याच्याच विरोधात आता अतुल आहे. पहिला बॉल अतुलचा स्ट्रोक आलाय. पहिली सिंगल घेणं आणि वाह एफर्ट्स बघा. बॉल चालला सीमा पार. बाउंड्री आली आहे. मॅच मध्ये पुन्हा रंगत आली आहे. 5 बॉल आणि धावा पाहिजे आता 25. जणू काही एखादी गादीचा स्पंज असावा तशी त्याने डाईव्ह मारली. पण खतरनाक एफर्ट्स बघा. आपल्या संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत कांड्रोली टीमचे देखील. कारण दोघांनाही माहिती आहे या बिग फाईट मुकाबल्यामध्ये काही घडू शकेल. 5 बॉल 25. अतुल 50 साठी त्याला 5 धावांची गरज आहे. 17 बॉल 45. अतुल नॉट आउट. अतुलचा स्ट्रोक हवेत होता. फर्स्ट स्लिपचा खेळाडू. बॉल समोर आहे. रन मिळणार नाही. 4 चेंडू 25 धावांची गरज आहे. अतुल 18 बॉल मध्ये 45 आहे. कांड्रोलीच्या मयुरेशने 50 केली आणि त्या 50ला उत्तर हे आशाण्याच्या अतुल 50ने देऊ शकतो. त्याला 50 साठी 5 धावसंख्येची गरज आहे. मॅच 4 बॉल 25. 4च्या 4 सिक्सर जर का मारले तर मात्र या मॅच मध्ये हा स्कोर लेवल होऊ शकतो. पण अतुलची जी हिम्मत, ज्या दिलेरीने तो लढतोय. मयुरेश 4 बॉल 25 वाचवायचे त्याला. अतुलच्या बॅटमधून स्ट्रोक उंच मारले आकाशात. डाऊन दी बॉल. फिल्डर पकडले कॅच. अर्धशतकापासून दूर राहिला आशानेचा अतुल. पण टाळा होऊन जाऊ द्या या इनिंग साठी. 89 धावांच्या चेसला उतरला होता पण 45 धावांची इनिंग साकारून आशानेचा स्कोर 64 आहे. 3 बॉल आता 25 आहेत. विजयाच्या आशा. अतुल इथून सामना फिनिश करेल असं वाटत होतं आणि अतुल परतलाय. गुड बॅटिंग कांड्रोलीच्याही खेळाडू. प्रेक्षक जे पाठीराखे आलेले आहेत ना, पैसा वसूल मॅच. संघ हरला जिंकला याचं दुःख नाही, परफॉर्मन्स कसा दिला याकडे आमच्या प्रेक्षकांचं लक्ष आहे. 3 बॉल 25. आल्या रडार मध्ये बॉल फेकून दिलाय. आउट ऑफ द पार्क. षटकार. अक्षयचा सिक्सर आला. 2 बॉल आता 19 पाहिजेत. सामना दूर आहे. 2 बॉल 19. सामना दूर आहे पण आशाने संघाने 70 धावा उभारल्यात. 89चा टार्गेटचा पाठलाग करताना धावा 70 उभारल्यात. किती विस्फोटक बॅटिंग केली ती कांड्रोलीने. त्या विस्फोटक बॅटिंगलाही विस्फोटक बॅटिंगने उत्तर दिलं ते टीम आशाने. 2 बॉल 19. चला बॉल पाठवा. 2 बॉल 19. सामना अगदी समीप आणलाय टीम आशाने. 70 धावा चेस करत असताना कर्जत तालुक्यात अशा बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्यात
पण सहसा इतक्या धावा झाल्यानंतर त्या धावसंख्येच्या आसपास बरेचसे संघ नांगी टाकतात, पण आशाने आतापर्यंत ते करून दाखवलं. 70 धावा त्यांनी उभारल्यात. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. अक्षयने मयुरेशला एका षटकाराची परतफेड केलेली आहे. बॉलच तयार, खाली राहिला बॉल. 2 बॉल 19 होत्या. मयुरेश 6 चेंडू डॉट आला. 1 बॉल 19. चला, आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी आम्ही ती महत्वाची सूचना करतोय की कैलासदादा कुडेकर सध्या नाही आहेत या ठिकाणी, त्यामुळे आयवाक्याचं पारितोषिक यानंतर नसेल. सामना संपलाय, जिंकलाय तो मात्र कांड्रोली, पण 70 धावा उभारल्या त्या आशाने. वेल प्लेड बट हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि चला, पुढील मॅचचा दोन्ही टीमला आपण सांगूया की लवकरात लवकर आपण आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करा. मार्केवाडी वैभव आपण आपल्या टीमला घेऊन चला. आणि टीम मयूर पाटील पुरस्कृत तमनाथ यांनाही मी विनंती करेल बॅटिंगसाठी रेडी राहा. आणि कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदरणीय वासुदेवजी भोईर साहेब आपण मंचावरती या. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय ज्याने अर्धशतक ठोकलं आणि शेवटची ओव्हर टाकत असताना देखील विकेट कमावली, तो ऑलराऊंडर मयुरेश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कैलासजी शिंदे साहेबांकडून चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपये मयुरेशला या ठिकाणी आपण देत आहोत. मयुरेश, मी विनंती करेल कैलासजी शिंदे साहेबांना, साहेब 500 रुपये कैलासजी शिंदे साहेबांच्या वतीने. संतोषजी कडव साहेबांच्या वतीने ऑनलाईन आहे आणि कैलासजी शिंदे साहेबांच्या वतीने रोख रक्कम 500. मयुरेशला मी विनंती करेल, कांडोलीचा मयुरेश प्लीज कम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. संतोषजी कडव साहेब